छत्रपती शिवाजी महाराज की या गडाची माहिती आहे जी मी तुम्हाला देईनच. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पेडणेकर. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आहे वेंगुर्ल्याला आणि वेंगुर्ल्याला आहोत तर आम्ही आता यशवंतगड किल्ल्यावरती आलो आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बघत राहा व्हिडिओ. काय मी पण पाहिजे एवढंच आहे. संभाजी महाराज ती वरती ते बघ पायऱ्या, इथून वरती जायचं. संभाजी महाराजांनी हे केलेला किल्ला. आता तुम्ही पाहिलंच की आम्ही गडाच्या बुरुजावरनं पहिला गेटवरनं एंट्री केली होती आणि आता इथून हा यशवंतगड सुरू होणार आहे आणि ही या गडाची माहिती आहे जी मी तुम्हाला देईनच. छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. व्हेरी गुड. चला चालूच आहे ना काम. सुरू झाला की संपला असं वाटायचं. गडाची दुरुस्ती चालू आहे, काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभार. गडांचं संवर्धन केलं जातं आहे आणि आमच्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं जातं आहे, त्याबद्दल खरंच आम्ही आभारी आहोत.
छान आहे हा किल्ला. म्हणजे असं बाहेरून बघता क्षणी असं वाटतं की छोटा असेल, पण नाही, प्रचंड मोठा आहे. म्हणजे फिरायलाच वेळ जाणार आहे वाटतं. चला व्हिडिओ बघत राहा. महाराजांनी दिलेला आपल्याला हा जो वारसा आहे ते आपलं महाराष्ट्र सरकार जपतं आहे. आणि आपणही, म्हणजे तुम्हीही कधी आलात तर रेडीचा गणपतीचे दर्शन घ्या आणि मग इथे यशवंतगड रेडीचा किल्ला बघायला नक्की या. बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला किल्ला पाहायला मिळेल. बघा रचित, बघा आमचा मस्त पुढे पुढे जातोय. जिथे सगळे बसायचे राहिले ते येते. हे खाली उतरून जाऊया. तिथून जाऊया. जिथे महाराज वगैरे बसायचे सगळे मंत्रिमंडळ. पण हा चिऱ्यांचा आहे बघ ना, पूर्ण काळ्या दगडांचा नाही. म्हणजे इथल्या दगडांचा वापर करून हा किल्ला बांधला गेलाय. ही सदर असावी. खूप छान. चला, म्हणजे मी जे किल्ले पाहिले त्यामध्ये एक यशवंतगड सामील झाला. महाराष्ट्रातले बरेच साधारण नाशिक जिल्ह्यातले बरेच गड किल्ले पाहिलेले आहेत. आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तर पाहिलं आहे. मालवणवर किल्ल्यावर तर मी राहिलो आहे, म्हणजे कामानिमित्ताने. छान. कमाल आहे, कमाल. यशवंतगड काय किल्ला आहे. वा वा. बरं केलं आलो. कसं वाटतंय रचित? कसा आहे हा किल्ला? तुझा फर्स्ट किल्ला आहे ना? बघितला महाराजांनी कसं केलंय, आपल्यासाठी बांधून ठेवलाय. हे छोटे छोटे जे रूम्स दिसत आहेत हे तेव्हाचे राजे राण्या त्यांच्यासाठी असणार. तू नाही आहे बाबा. हे काही लोकांनी नावं लिहून वाट लावली. दुसरा सभाकक्ष, तो मेन पहिला सभाकक्ष. जाऊया.
मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात राहा, पण या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडी गावातील रेडी किल्ला म्हणजे यशवंतगड नक्की बघा. कारण की हा जो किल्ला आहे, हा जो गड आहे, एवढा प्रशस्त आहे. म्हणजे म्हणजे आदिलशाच्या काळात हा बांधला गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने या किल्ल्याची डागडुजी केली आणि त्यांच्या पद्धतीने हा किल्ला बांधून घेतलेला आहे. खरंच सांगतो, हा किल्ला सोडू नका. यशवंतगड तुम्ही बघायला नक्कीच या. कारण ह्या किल्ल्यावरती कारण रचितही सांगतोय, रचितचा म्हणजे पहिला किल्ला आहे हा, म्हणजे पहिला गड आहे जो बघतोय. तर खरंच खूप 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 सुंदर आहे. तर या म्हणजे मी वेंगुर्ल्याचा असून देखील मी इथे आलो नव्हतो, त्याबद्दल मला जरा लाज वाटते माझी. कारण खरं तर सोशल मीडियामुळे कळालं, नाहीतर आमच्या वाडवडिलांना गडकिल्ले हे माहीतच नव्हते. कारण त्यांनी शाळा गाव एवढं त्यांचं आयुष्य होतं. पण ह्या सोशल मीडियामुळे कळायला लागलं की आजूबाजूच्या गावांमध्ये बरेच किल्ले आहेत, बरेच गड आहेत. तर खरंच सांगतो, सिंधुदुर्गवासी असाल, कुठल्याही जिल्ह्यातील असाल, तालुक्यातले असाल, तर यशवंत किल्ल्यावरती नक्की या. यशवंतगड नक्की पाहायला या. काय वाटलं रचित तुला? मला खूप चांगला वाटलं. काय काय आहे तुझ्या ह्याच्यात? काय काय बघितलंस? मोठ्याने बोल. हे अशा काहीतरी झाडं आणि दगड बसायचे काहीतरी ते. आणि जे राजा बसायचे, महाराज बसायचे, दरबार. काय बघितलं? दरबार बघितला. आणि मंदिर, तटबंदी. ही जी आहे ती तटबंदी, ही जी आपण पाहिली ना आता, ही तटबंदी आहे. इथून सगळा समुद्र दिसतो. महाराजांचा झेंडा. ओके, चल पुढे चल. इथे 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 ते काम चालू आहे, त्यामुळे यांना पाण्याची पाईपलाईन वगैरे पुरवलेली आहे. काम जोरदार सुरू आहे. यशवंतगड छान पद्धतीने मेंटेन केला जातोय. तर मित्रांनो, या यशवंतगडाची सफर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तर यशवंतगडावरती नक्की या. खूप प्रशस्त असा किल्ला आहे आणि हा किल्ला विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय शिवराय.